Friend, welcome. Welcome to Indirabai Lalwani Junior College, जामनेरपुरा, जामनेर, डिस्ट्रिक्ट जळगाव. मित्रांनो, आपण पुन्हा ऑनलाईन भेटत आहोत. काही अपरिहार्य कारणामुळे बसेसचा संप चालू असल्यामुळे नाइलाजास्तव आपल्याला पुन्हा ऑनलाईन भेटावं लागतं आहे. इच्छा खूप आहे की तुम्ही समोर यावं, समोर बसून शिकावं, फेस टू फेस आपला अभ्यास जो आहे तो पूर्ण व्हावा, सिलेबस कंप्लीट व्हावं. पण दुर्दैवाने जी काही बाहेर परिस्थिती सुरू आहे त्या परिस्थितीचा विचार करता आणि आपली शिक्षणाची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होण्याकरता, ती कंटिन्यू होण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे जो ऑनलाईन ह्या माध्यमाचा स्वीकार करणं. आणि म्हणून पुन्हा एक वेळेस तुमच्या पुढच्या भविष्याचा विचार करता आपल्याला ऑनलाईन लेक्चर्स सुरू करावे लागत आहेत. त्यासाठी दिलगिरी. बघा, आपण आधी ऑनलाईनमध्ये सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री ह्या चॅप्टरला सुरुवात केली होती. पहिलं चॅप्टर ते संपवलं आपण. त्याच्यानंतर आपलं कॉलेज हे ऑफलाईन सुरू झालं होतं. वेगवेगळ्या वर्गांमध्ये वेगवेगळ्या शिक्षकांनी तुमचे वेगवेगळे चॅप्टर्स सुरू केलेले आहेत टीचिंगसाठी. काही चॅप्टर्स हे जवळपास ते इनकम्प्लीट मोडमध्ये आहेत, पूर्ण झालेले नाही. त्याच्यामुळे मी त्या इनकम्प्लीट चॅप्टर्सला हात न लावता नव्याने फ्रेश जे काही चॅप्टर आहे त्या चॅप्टरला आपण सुरुवात करू. इथं आपण 3 नंबरचे चॅप्टर जे आहे त्या 3 नंबरच्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. सम ॲनालिटिकल टेक्निक्स ह्या चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. आपण ॲनालिटिकल केमिस्ट्री काय आहे याच्या संदर्भामध्ये सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री याच्यामध्ये डिस्कस केलं होतं. ही अशी केमिस्ट्री आहेत की ज्याच्यामध्ये आपण जे काही तुमचे सबस्टन्सेस आहेत त्या सबस्टन्सला आयडेंटिफाय करणं, त्यांचं प्युरिफिकेशन करणं, त्यांचं सेपरेशन करणं, ह्या जे काही मेथड्स आहेत, त्या जे काही टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्स आपण त्या ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये बघणार आहोत. तर त्या काही टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्सचा आपण इथं विचार करतो आहे, ह्या चॅप्टरमध्ये विचार करणार आहोत. जसं फॉर एक्झाम्पल एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. त्या उदाहरणावरनं लक्षात येऊन जाईल की आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये नेमकं काय बघायचं आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला जसं फिल्ट्रेशनची एक मेथड आहे त्या फिल्ट्रेशनच्या मेथडच्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डिस्कशन करायचं आहे. आता फिल्ट्रेशनचं एक साधंसं उदाहरण देतो तुम्हाला. सकाळी उठल्या प्रत्येकाला सगळं आंघोळ वगैरे झाल्यानंतर, फ्रेश झाल्यानंतर चहाची आवश्यकता असते. चहा बनवल्यानंतर ते चहा गाळल्याशिवाय आपण तो चहा पित नाहीत. ॲक्च्युली ती जी काही चाळण्याची प्रोसेस आहे, ती चहा गाळण्याची प्रोसेस आहे चहा बनल्यानंतर, ती प्रोसेस तुमची फिल्ट्रेशनची प्रोसेस आहे. अशा सिम्पल प्रोसेसचा आपण ह्या चॅप्टरमध्ये विचार करणार आहोत. खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेसेस आहेत. त्या प्रोसेसेस आपल्याला भविष्यात कुठेतरी पुढच्या हायर एज्युकेशनला शिकायला भेटणार आहोत. त्याचा आपल्याला फारसा आता इथं विचार करायची गरज नाही. ज्या साध्या गोष्टी आहेत त्या साध्या गोष्टींचा आपण इथं विचार करणार आहोत. तुमच्यासाठी हे प्रकरण घेऊन येत आहेत संदीप राजपूत. ओके, लेट अस स्टार्ट आवर थर्ड चॅप्टर. त्याचं इंट्रोडक्शन काय सांगितलं त्यांनी बघा. देअर हॅज बीन अ सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट इन द टेक्निक्स यूज फॉर ॲनालिसिस ऑफ केमिकल सबस्टन्सेस. ओके, तिथं काहीतरी सिस्टमॅटिक टेक्निक्स आहेत ज्या डेव्हलप केलेल्या आहे जे की केमिकल सबस्टन्सेस आहेत त्या केमिकल सबस्टन्सेसचं ॲनालिसिस करायला, त्यांचं ॲनालिसिस करायला. आता फॉर एक्झाम्पल गोल्ड आहे. गोल्ड आपल्याला ॲज ज्या फॉर्ममध्ये आपण यूज करतो त्या फॉर्ममध्ये तो एक्झॅक्टली नसणार आहे. किंवा क्रूड ऑईल आहे, जे की पेट्रोल डिझेल आहे जे आपण वापरतो आहे, ज्या फॉर्ममध्ये ते आपण यूज करतो आहे त्या फॉर्ममध्ये नाही, ते वेगळ्याच फॉर्ममध्ये आहे. तर मग त्यांना सेपरेट करण्यासाठी किंवा त्यांचं जे काही ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस करण्यासाठी एक टेक्निक्स डेव्हलप केलेली आहे. त्या टेक्निक्सचा आपण इथं विचार करणार आहोत. ओके, आता बघा त्यांनी काय सांगितलं तर हिअर वी आर गोइंग टू लुक इन टू बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स नेमली प्युरिफिकेशन अँड सेपरेशन टेक्निक्स. इथं आपण काही ज्या एकदम साध्या गोष्टी आहेत त्यांचा विचार करणार आहे. जसं प्युरिफिकेशन आणि सेपरेशनच्या ज्या काही टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्सचा विचार करणार आहोत आपण इथं. त्यातलं
पहिलं आपण इथे विचार करू प्युरिफिकेशन ऑफ सबस्टन्स सॉलिड्स आहे याच्यामध्ये. आता ॲक्च्युली फिल्ट्रेशन ही एक मेथड आहे. त्या प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्सच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, तर त्यातली एक आहे फिल्ट्रेशन. त्या फिल्ट्रेशनचा आपण इथे विचार करणार. काय आहे फिल्ट्रेशन बघा, लक्षात घ्या याच्यामध्ये. फिल्ट्रेशन इज अ प्रोसेस यूज टू सेपरेट सॉलिड्स. बघा काय सांगितलं याच्यामध्ये, फिल्ट्रेशन इज अ प्रोसेस यूज टू सेपरेट सॉलिड्स फ्रॉम लिक्विड्स अँड गॅसेस यूजिंग अ फिल्टर मीडियम दॅट अलाउड द फ्लुइड टू पास थ्रू बट नॉट द सॉलिड. का सांगितलं यांनी आपल्याला की सॉलिडचं सेपरेशन करायचं आहे. कशापासून सेपरेशन करायचं सॉलिडचं? लिक्विडपासनं किंवा गॅसेसपासनं. आता एक्झाम्पल दिलं तुम्हाला लिक्विड आणि सॉलिड यांचं सेपरेशन कसं करायचं, तर आताच मी तुम्हाला उदाहरण दिलं. बनवलेला चहा जो आहे तो चहा, तो बनवलेला चहा आहे, आपल्याला तो प्यायचा आहे, पण आपल्याला त्याला आधी काय करावं लागेल, फिल्टर करावं लागेल. आपण चाळणीच्या मदतीने त्याला फिल्टर करतोय. एकदम सिम्पल आहेत. म्हणजे लिक्विड वेगळं होते आणि सॉलिड जे आहे ते सॉलिड तुमचं वेगळं होते. हा एक मेथड आहे. गॅसेस आणि सॉलिड यांना आपण कसं सेपरेट करू शकतो? एअर आहे आपल्या अवतीभोवतीची, ती एअर पोल्युटेड एअर आहे. मग बऱ्याच घरांमध्ये AC लावलेला असतो. त्या ACमधून ही जी काही पोल्युटेड पार्टिकल्स आहेत, डस्ट पार्टिकल्स आहेत, ते फिल्टर केले जातात आणि फ्रेश एअर जे आहे ती घरामध्ये पास केली जाते. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत. आपण अजून डिटेलमध्ये एक्झाम्पल्स बघू याच्यामध्ये जे आहे ते. ठीक आहे, बघा काय सांगितलं आता याच्यामध्ये. बघा द टर्म फिल्ट्रेशन अप्लाय व्हेदर द फिल्टर इज मेकॅनिकल, बायोलॉजिकल ऑर फिजिकल. म्हणजे ही जी काही फिल्ट्रेशनची जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये जो काही फिल्टर आहे ते काही मेकॅनिकल आहे, बायोलॉजिकल आहे किंवा फिजिकल आहेत. आता मेकॅनिकल म्हणजे काय की मी तुम्हाला आता ACचं एक्झाम्पल सांगितलं, ते मेकॅनिकल झालं. आता बायोलॉजिकल म्हणजे काय की आपलं किडनी आहे, किडनी ब्लड प्युरिफिकेशनचं काम करते, ब्लड फिल्टर करण्याचं काम करते किडनी, ती बायोलॉजिकल प्रोसेस आहे. किंवा फिजिकल आता तुम्हाला जी मी चहा गाळण्याचं जे सांगितलं ते एक्झाम्पल सांगितलं ते फिजिकल मेथड आहेत. तर आता याच्यामध्ये पुन्हा 2 टर्म्स येत आहेत ह्या फिल्ट्रेशनमध्ये. तर 2 टर्म्स कोणत्या? तर बघा की जे आता आपण चहा गाळलेली आहे, ते जी काही आपण कपमध्ये जी काही तुमचं लिक्विड आलेलं आहे त्याला आपण फिल्ट्रेट म्हणणार, आणि जी काही चहापत्ती तुमची जे चाळणीमध्ये राहिलेली त्याला आपण रेसिड्यूड म्हणणार. ओके, ठीक आहे. बघा पुढचं ते 2 टर्म्स आलेले आहेत ते बघा इथं काय सांगितलं. द फ्लुइड दॅट पासेस थ्रू द फिल्टर इज कॉल्ड द फिल्ट्रेट. म्हणजे जी तुम्ही चाळल्यानंतर जो काही सेपरेशन होतं तुमचं जे फ्लुइड आहे त्याला आपण काय म्हणतो, फिल्ट्रेट म्हणतोय. आणि जे रिमेनिंग पार्ट आहेत, जो तुमचा इनसोल्युबल पार्ट आहे, जो तुमचा सोल्युबल झालेला नाही त्या याच्यामध्ये लिक्विडमध्ये किंवा त्या गॅसेसमध्ये, तर तो जो काही राहिलेला भाग आहे त्या राहिलेल्या भागाला आपण रेसिड्यूड म्हणणार. काय म्हणतात तिथं? रेसिड्यू. लक्षात घ्या 2 टर्म्स आलेले याच्यामध्ये. जे तुमचं चाळल्यानंतर जे काही चहा आहे, तुम्ही पिणारा चहा आहात, तो चहा तुमचा फिल्ट्रेट आहे. आणि चाळणीमध्ये जी काही तुमची चहा पावडर राहिलेली आहे, जे काही तुम्ही आलं टाकलेलं असेल, त्या आल्याचं खांड राहिलेलं असेल किंवा गवती चहा टाकलेली असेल, जी इनसोल्युबल आहे ती त्या दुधामध्ये किंवा जे काही पाण्यामध्ये तुम्ही बनवलं असेल, डिकाशन बनवलं असेल, तर ते इनसोल्युबल आहे. ते सोल्युबल झाल्याने ते तुमचं सेपरेटर आहे, त्याला आपण काय म्हणतो, ते रेसिड्यूड म्हणतात. ओके, ह्या टर्म्स तुम्ही लक्षात घ्या याच्यामध्ये. तर बघा एक्झाम्पल, ह्या फिल्ट्रेशनचे एक्झाम्पल मी तुम्हाला ऑलरेडी 2-3 एक्झाम्पल समजून सांगितलेले आहेत. पुन्हा इथं काही एक्झाम्पल्स आहेत, त्या एक्झाम्पल्सचा आपण इथं विचार करू. फिल्ट्रेशन इज अन इम्पॉर्टंट सेपरेशन टेक्निक इन लॅबोरेटरी. इट ऑल्सो कॉमन इन एव्हरीडे लाईफ. आताच मी तुम्हाला एव्हरीडे लाईफमधले जे काही 3 एक्झाम्पल आहेत, 3 एक्झाम्पल सांगितलेले आहेत. एकदम कॉमन मेथड आहे आणि ही युजली आपल्याला यूज करावीच लागते. आपण ज्यावेळेस लॅबोरेटरीमध्ये जातो आहेत, आपण ज्यावेळेस लॅबमध्ये काम करतो आहे, ते लॅबमध्ये काम करत असताना आपल्याला ह्या फिल्ट्रेशन मेथडचा काम करावंच लागणार आहे. त्याचा यूज होतोच आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा यूज करावा लागतो. ओके, बघा ब्रीविंग कॉफी इन्व्हॉल्व्स पासिंग द हॉट वॉटर थ्रू द ग्राउंड कॉफी अँड अ फिल्टर. ओके, जी की कॉफी आहे ते कॉफी बनवण्याची मेथड आहे. ते मेथड आपल्याला इथं तिथे फिल्ट्रेशनची आवश्यकता असते. जे काही लिक्विड आहे, लिक्विड कॉफी आहे ते फिल्ट्रेट आहे, आणि जे काही रेसिड्यू राहिलेले जे काही राहिलेला भाग आहे, इन्सोल्युबल भाग आहे, त्याला पण रेसिड्यूड म्हणणार. तसंच चहा आहे. बघा आपण चहा इथे थोडंसं एक्झाम्पल वेगळं आहे.
बऱ्याच वेळेस आपण मूव्हीमध्ये किंवा सिरियलमध्ये बघतो की जे काही हाय प्रोफाईल लोकं आहेत, हाय प्रोफाईल लोकांमध्ये काय करतात, ते चहा बनवत असताना ती टी बॅग जी आहे, चहा पावडरची जी की बॅग आहे, ती त्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये ते डीप करतात आणि ते काढतात. म्हणजे काय होतं त्याच्याने, की तुमचं जे काही अर्क आहे ते त्याच्यामध्ये होतं आणि तुमचं ते बाकी जो राहिलेला जो आहे तो सेपरेट होतो तिथं. ओके, तो आपल्याला एक एक्झाम्पल देता येईल त्याच्यामध्ये. द किडनी आर ॲन एक्झाम्पल ऑफ बायोलॉजिकल फिल्टर. ब्लड इज फिल्टर्ड बाय द ग्रोमुलर्स. ओके, मी तुम्हाला ते सांगितलं की किडनी इट इज द एक्झाम्पल ऑफ बायोलॉजिकल फिल्टर. बायोलॉजिकल मेथड आहे. जे काही आपलं ब्लड आहे त्या ब्लडला प्युरिफिकेशन करायचं काम ह्या किडनीच्या थ्रू होते. आणि जे काही इसेन्शियल मटेरियल आपलं याच्यामध्ये, ते इसेन्शियल मटेरियल रिअब्झॉर्बसुद्धा ह्या ब्लडमध्ये होत आहेत. जे किडनीच्या थ्रू तुमचं फिल्टर झालेलं ते पुन्हा रिअब्झॉर्ब करण्याचं काम ते करतात, म्हणजे फिल्ट्रेशन आहेत. ओके, एअर कंडिशन अँड मेनी व्हॅक्यूम क्लीनर यूज HEPA फिल्टर टू रिमूव्ह द डस्ट अँड पोलन फ्रॉम द एअर. म्हणजे एअर कंडिशन मी तुम्हाला सांगितलं, AC इज गुड एक्झाम्पल ऑफ द फिल्ट्रेशन, एअर फिल्ट्रेशनचं आपल्याला एक्झाम्पल देता येणार आहे. व्हॅक्यूम क्लीनर आहे ते आपल्याला एक्झाम्पल देता येणार आहेत. वॉटर इन अँड ॲक्विफायर इज रिलेटिव्हली प्युअर बिकॉज इट हॅज बीन फिल्टरेड थ्रू सँड अँड परमिएबल रॉक इन द ग्राउंड. जे विहिरींमधलं वॉटर आहे ते प्युअर वॉटर आहेत आपण असं म्हणतो. त्याचं फिल्ट्रेशन होतं. कसं फिल्ट्रेशन होतं त्याचं, तर जे काही तुमचं सँड असेल की सॉईल असेल किंवा जे काही परमिएबल रॉक्स आहेत ते ग्राउंडमध्ये, जमिनीमधले, ते पाण्याला पास होऊ देतात. म्हणजे ते जे काही डस्ट पार्टिकल्स आहेत, जे काही तुमचं इम्प्युअर पार्टिकल आहे, ते प्युअर पार्टिकल जे इनसोल्युबल आहे, त्या इनसोल्युबल पार्टिकलला ते काय करतात, ते स्टॉप करतात. त्याचं आपल्याला एक एक्झाम्पल देता येईल. ठीक आहे, किंवा घरातला जे ॲक्वा आहे तर ॲक्वाचंही तुम्हाला इथं एक्झाम्पल देता येईल. तिथेही आपण फिल्ट्रेशन करतो आहे, पाण्याचं फिल्ट्रेशन करतो आहे, डस्ट पार्टिकल आपण तिथं सेपरेट करतो आहे. ओके, देर आर सो मेनी एक्झाम्पल्स ऑफ द फिल्ट्रेशन. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत फिल्ट्रेशनचे. बघा, आता फिल्ट्रेशन मेथड आहेत ह्या वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला इथं बघायच्या आहेत. आपण इथं जनरली 2 मेथड बघणार आहे. एक जनरल कॉमन मेथड जी मी तुमच्यासोबत आता जस्ट डिस्कस करतो आहे ती, आणि एक दुसरी आहे व्हॅक्यूम फिल्ट्रेशन. ती काय आहे ती सांगतो तुम्हाला इथं. बघा, देर आर डिफरंट टाईप्स ऑफ फिल्ट्रेशन. ओके, द मेथड used depends largely on whether the solid is particulate or dissolved in liquid. ते काय आहेत, ते नेचर कसं आहे त्याच्यावरती त्या तुमचं डिपेंड करतं की सेपरेशन कसं करायचं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सॉलिडपासून जर सेपरेशन करायचं असेल, आपण गहू चाळतो आहे. ओके, गहू चाळतो तर त्यात जे काही तुमचं बारीक जे काही मटेरियल असेल ते मटेरियल खाली पडतात. म्हणजे डिपेंड करतं तुम्ही कोणते मेथड तिथं चाळणी घ्यायचं का काय घ्यायचं. जर त्याच्यामध्ये काचवळ्या असतील तर आपण त्याला उडवतो आहे, तेही तुमचं फिल्ट्रेशनचंच काम आहे. आपल्याला अनावश्यक जो भाग आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे, तेही तिथेही आपल्याला दिसतात. चहा आपण चाळणीने गाळतो आहे. जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण चहा बनवला असेल तर तिथं चाळणीचा उपयोग होत नाही, आपण कापड घेतो आहे. म्हणजे डिपेंड करतं ते की तुमचं ते मिक्सचर कसं आहे त्याच्यावरती डिपेंड करतं ते. ओके, त्याच्यानुसार आपण ह्या डेव्हलप करू शकतो तिथं. हिअर वी आर डिस्कस्ड, इथं आपण काय काय डिस्कस करणार आहे, फिल्ट्रेशनचे 2 मेथड, जनरल फिल्ट्रेशन आणि व्हॅक्यूम फिल्ट्रेशनचा आपण इथं विचार करणार आहोत. ओके, आधी आपण जनरल फिल्ट्रेशन काय आहे त्याचा इथं विचार करू आणि नंतर पुढे व्हॅक्यूम फिल्ट्रेशनचा विचार करू. बघा, जनरल फिल्ट्रेशन इज द मोस्ट बेसिक फॉर्म ऑफ फिल्ट्रेशन युजिंग द ग्रॅव्हिटी टू फिल्टर द मिक्सचर. बघा, ग्रॅव्हिटीचा वापर करून आपण हे फिल्ट्रेशन जे आहे ते फिल्ट्रेशन करतो आहेत. ओके, द मिक्सचर इज पुअर्ड फ्रॉम अबाव ऑन द फिल्टर मीडियम, जसं अँड ग्रॅव्हिटी पुल डाऊन द लिक्विड. जसं आपण चहा गाळतो आहेत, काय करतो आपण, तर फिल्टर मीडियम आहे, चाळणी जी आहे ते तुमची फिल्टर मीडियम आहे, त्याच्यावरती आपण काय करतो आहे, जे मिक्सचर आहे ते मिक्सचर ओततो आहेत, पोअर करतो आहेत. आणि जे काही लिक्विड आहे ते लिक्विड तुम्ही कपमध्ये म्हणा किंवा अजून तुम्ही थर्मास म्हणा, त्याच्यामध्ये ते काय होत आहेत, ड्यू टू द ग्रॅव्हिटी ते त्याच्यामध्ये फ्लो डाऊन होत आहेत. ओके, म्हणजे सिम्पल मेथड आहे तुमची फिल्ट्रेशनची, असं आपण सांगू शकतो. याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये द सॉलिड इज लेफ्ट ऑन द फिल्टर वाईल लिक्विड फ्लो बिलो इट. जो काही तुमचं सॉलिड आहे ते तिथंच राहतं आहे आणि लिक्विड तुमचं तो खाली फ्लो होते. ओके, अशा पद्धतीने बघा, हा तुमचा मिक्सचर दिलेला आहे. ठीक आहे, हे मिक्सचर ऑफ वॉटर अँड सँड आहेत, त्याला आपण फिल्टर करतो आहे. एक फ्लास्क घेतला, आपण कोनिकल फ्लास्क घेतला, त्याच्यामध्ये आपण फिल्टर पेपर ठेवलेला आहे आणि बिकरमध्ये ठेवून
ते कोनिकल फ्लास्कला आपण त्याच्यातलं जे काही मिक्सचर आहे ते पोअर केलेलं आहे. जो काही तुमचं वॉटर आहे ते वॉटर सेपरेट होतं आहे आणि शेवटी तो इनसोल्युबल पार्ट आहे ते तुमचं त्या फिल्टरवरती राहते, त्याला आपण रेसिड्यूट म्हणतो. आणि जे खाली तुमचं वॉटर जमा झालेलं आहे त्याला काय म्हणतो आपण फिल्ट्रेट म्हणतो आहे. ओके, ही फिल्ट्रेशनची मेथड आहे. अजून आपण ह्या फिल्ट्रेशनच्या मेथडला एक व्हिडिओ आहे, यूट्यूब व्हिडिओ, त्या यूट्यूब व्हिडिओच्या थ्रू मी तुम्हाला तो समजवून सांगतो काय आहे ते नेमकं. ओके, We need a mixture of wheat flour and water, conical flask, funnel, and a filter paper. Fold the filter paper in the form of a cone and fix it on the funnel. Pour the mixture. बघा इथं काय केलेलं आहे यांनी, एक बिकर घेतलेलं आहे, त्या बिकरमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये त्याला डिझॉल्व केलेलं आहे. एक फनेल घेतलेला आहे. काय घेतलं त्यांनी, एक फनेल घेतलेलं आहे. हे तुमचं फनेल आहे, हे तुमचं कोनिकल फ्लास्क आहे, हे तुमचे फिल्टर पेपर आहे. याला काय म्हटलं मी, फनेल म्हटलं. याला काय म्हटलं मी, कोनिकल फ्लास्क म्हटलं. आणि याला फिल्टर पेपर म्हणतात. हे जे काही दिसते तुम्हाला इथं हे किंवा हे इथं ठेवलेलं ते काय आहे तुमचं फिल्टर पेपर. ओके, आणि इथं तुमचं मिक्सचर आहे. ठीक आहे, हे मिक्सचर आहे. व्हिडिओ व्यवस्थित केअरफुली बघा. आता त्यांनी जे काही फिल्टर पेपर आहे तर फिल्टर पेपर काय घेतलं, जसं आपण असं कन्सिडर करा तुम्ही की एक पोळी आहे तुमची, गोल आकाराने तुम्ही पोळी बनवलेली आहे, तिला तुम्ही फोल्ड केलं. ठीक आहे, तुम्ही फोल्ड केलं, काय कसं फोल्ड केलं त्याची आपण ते चतकोर होईल, 4 भाग होतील त्याचे, अशा पद्धतीने फोल्ड केलं. आणि ते फोल्ड केल्यानंतर तिला आपण पुन्हा ओपन केलं. एका साईडला आपण 3 लेअर घेतले आणि एका साईडला एकच लेअर घेतलं. अशा पद्धतीने हा जो काही फिल्टर पेपर आहे तो सुद्धा तुमचा गोल आहे, त्याला तुम्ही फोल्ड केलेले आहेत. 4 फोल्ड केले तुम्ही, त्याचा 3 फोल्ड एका बाजूला घेतलं आणि एक 3 लेअर आहे ते 3 लेअर एकाला बाजूला घेतले आणि एक लेअर एका बाजूला तुम्ही घेतलेला आहेत. अशा पद्धतीने ते आहेत. बघा पुन्हा एक वेळेस दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. बघा कशा पद्धतीने फोल्ड केलेलं आहे ते एक वेळेस पुन्हा दाखवतो. 1 मिनिट, जस्ट मिनिट. Of a cone and fix it on the funnel. कशा पद्धतीने फोल्ड करतात ते बघा. 3 भाग एका बाजूला घेतलेला आहे आणि एक भाग Pour the mixture of wheat flour and water on the filter paper. Wait and observe. Look. Clear water passes through the filter paper and gets collected in the conical flask. The wheat flour particles cannot pass through the filter paper and remain on the filter. This is because the pores of the filter paper are smaller than the particles of wheat flour. Filtration is a process by which insoluble solids can be removed from a liquid by using a filter paper or membrane. In the filtration process, liquid that filters through is the filtrate. Undissolved solid particles are residue. Now can you guess what you should use to separate, say, tea from the brew mixed with tea leaves and mud from muddy water? होप सो तुम्हाला जे काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की फिल्ट्रेशन प्रोसेस नेमकी काय आहे, कशाला काय म्हणतात ते. ओके, ठीक आहे. हे जनरल फिल्ट्रेशन झालं. आता आपल्याला व्हॅक्यूम फिल्ट्रेशनच्या संदर्भामध्ये विचार करायचा आहे. काय आहे व्हॅक्यूम फिल्ट्रेशन त्याआधी आपण समजून घेऊ. नंतर याचाही मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. व्हॅक्यूम फिल्ट्रेशन म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला अजून क्लिअर होईल त्याच्यामधनं. बघा एक तुम्हाला इथं फिगर दिसते, तुम्हाला इथं या फिगरच्या थ्रूही समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण. इथं बघा इथं काय केलेलं आहे त्यांनी की एक बकनर फनेल घेतलेला आहे. याला आपण बकनर फनेल म्हणतो. ह्या जे काही आहेत हा तुमचा बकनर फनेल आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण मॉइस्ट पेपर ठेवलेला आहे की ज्याला तो पोरस आहे. ओके, आणि तो एक कोनिकल फ्लास्कमध्ये आपण त्याला लावलेला आहे की ज्याला आपण बकनर फ्लास्क म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण इथं बकनर फ्लास्क. त्याला एक साईड आर्म आहे जो आपण पुढे सक्शनला जो काही तुमचं व्हॅक्यूम असणार आहे त्या व्हॅक्यूमला आपण त्याला कनेक्ट केलेलं असणार आहे. याच्यामध्ये खाली जे काही असेल तुमचं ते खाली येईल ते फिल्ट्रेट राहणार आहेत. इथं जे काही राहील तुमचं तर रेसिड्यूड राहतील.
ठीक आहे. आणि याला आपण रबर कॉकने व्यवस्थित फिट करून घेतलेले आहेत. तर ही अशा पद्धतीने ही जी काही आहे तुम्हाला हे फिल्ट्रेशनच्या संदर्भामध्ये व्हॅक्यूम फिल्ट्रेशनच्या संदर्भामध्ये सांगता येणार आहे. नेमकं काय ही फिगर आहे बघा. काय सांगितलं त्यांनी, अ बकनर फ्लास्क अँड हॉप्स आर यूज टू क्रिएट व्हॅक्यूम टू सक द फ्लुइड थ्रू द फिल्ट्रेट. ओके, युजली विथ द एड ऑफ ग्रॅव्हिटी जसं आपण मागच्या याच्यामध्ये घेतलं तसंच, फक्त इथं सक केलं जातात की ते काही आहेत मॉइश्चर असेल ती लवकर ती जे काही तुमचं इनसोल्युबल सॉलिड आहे तो लवकर तुमचा ड्राय व्हावं त्याच्यासाठी ते असणार आहेत. ओके, दिस ग्रेटली स्पीड द सेपरेशन अँड कॅन यूज टू ड्राय द सॉलिड. मी आताच तुम्हाला सांगितलं की जे काही तुमचं सेपरेशन होणार आहे ते फास्ट होणार आहे, स्पीडने होणार आहे. आणि तुम्हीचं जे काही तुमचं सॉलिड आहे तो सॉलिड जो काही इनसोल्युबल सॉलिड आहे जो रेसिड्यूड आहे त्या रेसिड्यूडला ड्राय व्हायला आपल्याला कमी वेळ लागणार आहे असं आहे ते. अ रिलेटेड टेक्निक युजेस अ पंप टू फॉर्म अ प्रेशर डिफरन्स ऑन द बोथ साईड ऑफ द फिल्टर. म्हणजे इथं आपण एक पंप यूज करणार आहे की जो तुमचं तिथं व्हॅक्यूम प्रोड्यूस करणार आणि एक प्रेशर क्रिएट करणार आहे ह्या फिल्ट्रेशनसाठी. ओके, द पंप फिल्ट्रेट डू नॉट नीड टू बी व्हर्टिकल बिकॉज ग्रॅव्हिटी इज नॉट द सोर्स ऑफ द प्रेशर डिफरन्स ऑन द साईड ऑफ द फिल्टर. म्हणजे असं गरजेचं नाही आहे की ह्या तुम्ही तिथं जे काही आहेत तो ग्रॅव्हिटी थ्रू सारखाच असला पाहिजे, व्हर्टिकलच असला पाहिजे तो पंप तुमचा वेगळा असला तरी चालेल. तर ओके, आता नेमकं याच्यामध्ये फिल्ट्रेशन काय आहेत किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी काय काय लागणार आपल्याला त्याचा आपण एक वेळेस पुन्हा एक यूट्यूब व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला, त्याच्या थ्रू ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके, होप सो तुम्हाला समजतंय कळतंय अशी मी अपेक्षा करतोय. We are going to show you how to carry out a vacuum filtration. Vacuum filtration is a special type of filtration where a liquid is drawn through a filter by applying vacuum. This is generally used to collect a solid product. हे बघा, जे जनरल फिल्ट्रेशन पेपर होतं त्या जे जनरल फिल्ट्रेशन मेथड होतं त्याच्यामध्ये जे काही तुम्ही फिल्टर पेपरवरती त्याच्यानंतर ज्या कोनिकल फ्लास्कमध्ये आपण जे काही मिक्सचर आहे ते पोअर केल्यानंतर हळूहळू त्याच्यातून स्लोली जे काही तुमचं फिल्ट्रेट आहे ते फिल्ट्रेट सेपरेट होत होतं. मात्र या व्हॅक्यूममध्ये आपण बघितलं की जे काही सॉलिड आहे जो मिक्सचर आहे तो मिक्सचर आपण टाकल्यानंतर जे काही फिल्ट्रेशन आहेत ते फिल्ट्रेशन फास्टली झालेले आहेत. तर ते कसं फास्टली होते ते आपण बघितलं. आता त्याच्यासाठी यूज होणाऱ्या जे काही कॉन्सेप्ट आहेत किंवा जे काही ॲपरेटर्स आहे त्या ॲपरेटर्सची इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये आहेत ती व्यवस्थित केअरफुली ऐका तिथं आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, Here's the equipment you'll need to carry out this filtration. This is a Büchner flask, sometimes called vacuum flask. You will also need a clamp and vacuum hose, which usually has thick walls and is not very flexible. Securely clamp the flask to the workbench or a retort stand. Connect the vacuum hose to the short tube on the flask. Connect the other end of the hose to a vacuum source, which will generally be. आता त्यांनी जी काही नळी आहे, रबरी नळी आहे, ती रबरी नळी त्यांनी व्हॅक्यूम जे काही तुमचं प्रेशर क्रिएट करणारं ॲपरेटर्स आहे त्याला त्यांनी ते जोडलेलं आहे. ओके, आणि तो जे काही फ्लास्क आहे तो फ्लास्क तुमचं त्यांनी काय सांगितलं त्याने बकनर फ्लास्क म्हटलं. त्यांनी काय म्हटलं त्यांनी बकनर फ्लास्क म्हटलं. त्याच्यावरती आपण बकनर फनेल ठेवणार आहोत की ज्याच्या थ्रू तुमचं जे काही फिल्ट्रेशन आहे ते फिल्ट्रेशनची प्रोसेस होणार आहेत. व्यवस्थित समजा, इंग्लिश त्यांची थोडीशी प्रोनाऊन्सिएशन समजत असेल नसेल पण मी आपल्या सिम्पल लँग्वेजमध्ये समजवण्याचा तो प्रयत्न करतो तुम्हाला. ओके, आपल्याला फक्त व्हिज्युअलायझेशन बघा, ते काय बोलत आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका. ते जे काही एक्सप्लेन करत आहेत जे काही बोलत आहेत मी ते तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे किंवा टाइम टू टाइम ते एक्सप्लेन करत आहेत. ओके, A vacuum tap or an aspirator. To carry out the vacuum filtration, you will also need a Büchner funnel and filter paper.
As the Büchner funnels come in different sizes, you must check that you are using the right size of filter paper for your funnel. The filter paper should fit snugly on the bottom. आता यांनी काय सांगितलं की जे बकनर फनेल आहेत, फ्लास्क आपण बघितलं, बकनर फ्लास्क बघितला, तर बकनर फनेल आहेत, हे वेगवेगळ्या प्रकाराचे आहेत आणि तुम्हाला तिथं चेक करावं लागतं की जे काही फिल्टर पेपर आहे त्या फिल्टर पेपरची साईज त्याच्यामध्ये परफेक्टली बसते किंवा नाही बसते त्याचा विचार करावा लागेल. हा जो काही बकनर फ्लास्क आहे तो आपण बकनर फनेलला हा बकनर फनेल जो आहे तो बकनर फ्लास्कला आपण तो कनेक्ट करणार आहोत. ओके, सो वॉच केअरफुली. Bottom of the funnel covering all of the holes. To create a vacuum seal with the Büchner flask, you must fit the rubber cone to the bottom of the Büchner funnel. Insert the Büchner funnel into the mouth of the Büchner flask. This fit may initially be loose, but as the vacuum is applied, the seal will form. Add the correct size filter paper. Turn on the vacuum. Wet the filter paper with the fluid you're filtering to ensure the filter paper sits in the correct position. Here we are using distilled water. बघा त्यांनी काय केलेले आहेत की जो काही रबरी क्रॉक आहे तो रबरी क्रॉक घेतलेला त्यांनी, जेणेकरून तो जो काही बकनर फ्लास्क आहे त्या बकनर फ्लास्कला हा जो काही बकनर फनेल आहे हा व्यवस्थित फिट व्हावा त्याच्यासाठी त्यांनी तो रबरी क्रॉक त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, जो काही फिल्टर पेपर आहे तो फिल्टर पेपर ॲड केला. त्याच्यानंतर जो काही व्हॅक्यूम आहे तो व्हॅक्यूम त्याला त्यांनी ऑन केलेला आहे आणि जो काही फिल्टर पेपर आपण ठेवलेला आहे, जो काही पूर्ण होल्स जे आहेत त्या फ्लास्कचे फनेलचे कव्हर करण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये तो फिल्टर पेपर टाकलेला आहे. तो स्टिक व्हावा त्याच्यासाठी त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी त्याला डिस्टिल वॉटर टाकलेलं म्हणजे ओलं करून त्याला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके, Immediately pour the fluid into the Büchner funnel. The crude product has been collected in the funnel. Often there are soluble impurities still attached to the solid, so the product may need to be washed to remove these. Remove the vacuum hose. ओके, प्रोसेस काय आहे ते प्रोसेस तुमच्या लक्षात आलं असेल. व्हॅक्यूम फिल्ट्रेशन कसे आहे काय आहे ते व्हिडिओ पुढे आहे तो, पण आपल्याला जितकं आवश्यक आहे जे आपल्याला कन्सेप्ट समजायला पाहिजे तितकं मी तुम्हाला तिथं दाखवलेलं आहे. ओके, इथं आजच्या दिवसाचं चॅप्टर आपण लेक्चर जे आहे ते लेक्चर संपवतो आहे. थँक्यू. लेक्चर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कॉलेजच्या. ओके, हॅव अ नाईस डे.